राहिले तू गेलीस नाही का हा ते फॉर्म भरासाठी लाडकी बहीणचा? नाही मला तर काही माहित नाही. काय काय समजलं नाही मला काही काय. हा सांग समजून बरोबर. अब काही नाही हो ते योजना लाडकी बहीण योजना त्या कागदपत्र भरले गेले आधार कार्ड आपलं उत्पन्न दाखला जे लागतात तिथे मागतात ते पटपट कागदपत्र सगळं असले आपल्यापाशी तर आपल्याला महिन्याच्या महिन्या आपल्या खात्यावर 1500 रुपये येत राहील. हो मला माहितच होतं. माहित आहे झाला का बाप्पा कुठं लागते काय माहित आहे का तुझे? हा कुठं काय करावं लागते तर हा मला काहीच माहित नाही. माय हा आता सांगू राहिली तू हे कुठं जा लागत नाही ना मा आपल्या माणसाकडे जाणं तो माहिती का तुला आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड बनवते त्याला जा कागदपत्र घेऊन त्याला मग लाडक्या बहीण योजनेचा भरा लागतं म्हणा मला पैसे चालू करावं लागतं म्हणा मला 1535 रुपये खात्यात बस. हो का थांबा अरे जाऊन पाहते त्यापाशी आहे का तो दुकान वगैरे आहे का? हो दुकान उघडं झालं आता काय करत आहे? दोघी माहिती की अवघड नाही व त्या सतीच्या घर चाललो आम्ही कागदपत्र द्यायले ते लाडकी बहीण योजना आहे ना त्यात मग महिन्या 1500 रुपये दिले आमच्या दोघीले. अरे बापरे घरी बसल्या तुम्हाला महिन्याची 3000 रुपये देऊन दोघीचे आहे ना. बरं जाय ना मग जाय पाहतो मी घरी जाय तू कागदपत्र करून येईन बरोबर. काही लागत असेल तर मला सांग मोठ्या करून घेऊन येईन कागदपत्र मग. मग जाऊ तर द्या पहिले पोहू दे काय आहे काय नाही तिथं काय काय लागतात तर विचारपूस करून घेतो ना मी. आता हिचं पण विचारतो प्रीतूचं होणार का तिथं तर तिचं कोण टाकतो तिचं तर होईन तर वीसच्या पुढे पाहिजे म्हणते पोरगी आहे ना. वीसच्या पुढे नाही पिच्चे आहे नाही तिचं नातं घे ना त्याच्यानंतर आहे ना. तिचे कागदपत्र काय काय लागते मी तुला सांगतोच मग तिथं घरी आल्यावर हे लागतात म्हणून घेऊन या म्हणतो मी. बरं ठीक आहे मी जायचं पाहता म्हटलं गॅसवर दूध ठेवलेलं आहे माझं जरी घरात नाही साडून टाकीन दूध ते रॅकवर ठेवून देता आणि टी व्ही घे पा आम्ही तो पण पटकन येतो. स्वयंपाक तिथून आल्यावर स्वयंपाकी करायला लागतो. लय गर्दी आहे मग तिथं गर्दी लय आहे म्हणते लोक बाया म्हणते एकामेकाच्या बाया आणून नाही करून म्हणते कागदपत्र तो माणूस एकटाच आहे ना निराशा करून राहिला. काळजी बाप्पा लेगवा सगळे सोनरी पलटले तिकडे तर दुकानात दुकान भरलं म्हटलं ते एक बाई म्हणते माझ्या कोळद्या पहिले पटकन आम्हाला इकडे जायचा ती बाई म्हणते मला कोळद्या पटकन आता पण तिथंच तर गोष्टी आहे बोलतो आम्ही पाहिजो गर्दी असेल तर नंतर जा 1 महिना टाईम आहे ना अजून म्हणून म्हटलं पाहिजो गर्दी असेल नंतर राहू देजो नंतर करजो आपल्याला पाहिजे टाईम आहे संध्याकाळी जाऊ आपण दिवशी. हो जाऊन तर पोद्या पहिले मला काय काय लागतं मी सांगतो तुम्हाला. त्या म्हणाला जाय मी काय रे वावर म्हटलं पावसाळा लागला की पेरलं गेलं काहीच नाही. हा कधी पेरतं? हो पेराचा विचार आहे पण आता हा पहिले तर वकरून घेतो ते पुरं वावर पाणीच नाही पडून राहिलं. पाणी टाइम पडलं तर काही पेरा वाटते. हा पावसाळा लागून पावसासारखं वाटत नाही ना. हो राजा ये त्या बरोबर म्हटलं काय करा आता काय ना कळू नाही इकडे कधी पाणी येतं कधी ऊन कधी पाणी येतं कधी ऊन एक दिवस पाणी पडते 2 दिवस ऊन ना. हां कसं काय होईन म्हटलं वावराला यायचं पाणीच नाही पडलं तर काय पेरा. हो ना आता पाणीच पडलं तेव्हाच आपण काही ना काही पेरू शकत ना. मागच्या वावराला पेरलं नाही काही आता पाणी चांगलं जोरात पडलं तर काही पेरा वाटते. हां पाणीच नाही पुरवलं आता काही पेराच लागलंच ना वावर. हा वावर आहे ते पेरा लागेल ना आता पहिले आता ट्रॅक्टर फिरवतो पुरा वावरात नाही मग पेरतो. हो का लागतं ना पाणी पडलं का नाही पडलं आता वीज आहे ना घेतली वावरातली काही टेन्शन नाही. हो ना राजा तिथं आहे. चल मग थोडंसं काम होतं मग वावरात नाही म्हणून आलो होतो तू दिसला म्हणून मी आलो नाही आलं काय झालं ते चल येतो म्हटलं. हो अरे निघाल ते काय बाय किती गर्दी होते संतोषच्या दुकानात ती. हा काय मग तिथं बाहेर बाबा पुरे गावातले बाहेर गेल्या तर काय नाही. हा काही तर होता किती चालू आहे ना बायाचं भांडण झालं तर बायाचे तिथं. अरे नाही रे ते आहे ना ते योजना निघाली नाही का बायाची लाडकी बहीण योजना तर या महिन्यातच आहे ना तर मग या महिन्यात महिनाभर टाईम आहे ना तर पटपट गडबड करू असतं पण बाया ते कागदपत्र द्याले कोणाचे काय राहते कोणाचं काय राहतं का तर सकाळ बाया चालू आहे ते महिन्याला 1500 रुपये देईन एका बाईले. हां म्हणजे गडबड चालू आहे तेवढी कागदपत्राची त्याच्यापाशी. हो का तिथं बोलतो तर मी काही काय आहे लस बारीक ना मला वारस निघाल तर मी गाडीवर त्याला ते भांडणे घेणं झाले का म्हणून लक्ष दिलं नाही म्हणून मी आता विचारलं तू आला ना म्हणून आपल्या गावातून म्हणून म्हटलं. हो ते काय चल ठीक आहे येतो. बरं जाय मग.
चला हो बाया हो, चला लवकर लवकर. कुठं मा शांता मावशी कुठं चालल्या म्हटलं? बाया बाया करू राहिली या. कुठं चालली तू? अहो त्या संदूरच्या घरी कागदपत्र द्यासाठी या. तुला माहीतच नाही काही या गावात आहे राहतं का नाही तू काही या? ते कागदपत्र का आता सजून आले मी या घराकडून. तर ते मुलाला उत्पन्न दाखला पाहिजे म्हणे, नाही तर होईन नाही म्हणे. सगळं कागदपत्र वापस दिले म्हणे. मी आताच ठेवले मी घरी. तर म्हणे सगळं कागदपत्र आणा म्हणे, तेव्हा लागन तेव्हा ते करतो म्हणे मी सर्व. हे किती गर्दी आहे म्हणे पाहिजे बापा बापा. बाया किती होते तर बापा बापा. असं म्हणे का तो? म्हणजे सगळं कागदपत्र लागतात आहे ना? सर्व कागदपत्र लागत आहे ना? काही नाही करावंच लागन. दादा उत्पन्न दाखला आहेच नाही. पाठवला मी त्याच्या बापाले आला. काय सांग बाबा, काय गर्दी आहे ती बाया बायाची. एकामेकीच्या अंगावर पडू पडून या कागदपत्र उडवायले, कोणाचे फाडफूड उडवायले कागदपत्र. तसे वाटते का भांडणं उडाल तिथं बाबा आपल्याला गर्दी आहे. आराम जाऊ बाई म्हटलं शांता मावशी. आता लोक जाऊ. सगळं सोंदळी पलटली वाटते बापा तिथं. लस गर्दी आहे मग. हां सवन बाया का तिथं गेल्या का समजणार ना? मूर्त्यापुरली कोणी गेलंच नाही का? सर तेच करू राहिले का माय? हां आता कसं काय होईन माय? तर आमची कागदपत्र आले ना पोरीला घेऊन आली मी सोबत. लोटाडच करून तिला जा मा पोरीला. ते आता काही नाही करावंच लागेल. आजच्या आज महिना जास्त महिना करावं लागते. पुढच्या महिन्यात पगार चालू होते मग. तर काय करू? जात लागेलच हां. जाऊ दे बरोबर. पाहतो मी काय येतं तिथं करते मी बरोबर. पाय बाबा तुमच्या मनानं माझ्यात उत्पन्न दाखवायला माझ्या काही कागदपत्र घेतले ना त्यांना. म्हणे मी चालली बाप्पा घरी. आता मी अर्धे कागदपत्र जमा केले त्यापाशी. तर उत्पन्न दाखला घेऊन या मग करतो मग तुमचं बरोबर पगाराचं. मावशी पण तिथं तर 20च्या पुढची हे पाहिजे ना, पोरगी पाहिजे ना. तुमची पोरगी किती वर्षाची आहे पप्पा? झालं माय पोरीचं 20 वर्ष कंप्लीट. 21 झालं तिले. घेते ना आधी चालू. टेन्शन घेऊ तू. जाय तू काय वचवच करू राहिली जा हो त्या घरी. नाही ना मावशी, तिथं तो माणूस तो संतोष पुरं विचारपूस करू राहिला किती वर्षाचा आहे का हा आडा काढा पोरायला. सपन विचारपूस करून उत्कास आपली उत्पन्न दाखला सर्व मागला. राशन कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स लय लागते बाप्पा तिथं. आपलं डोकं काम नाही करते तिथं गेलं तर तेवढं गर्दीत नाही. कोणाला काय सांगते कोणाला काय सांगते तर पाहते जाऊन. ते पोरगी आहे ना 20च्या पुढची. तर मग काय टेन्शन तुला जायचं आहे ना. माझी पोरगी 21 वर्षाची. तुला काय पडलं? तू आहे घरी. मी पाहतो बरोबर. आता काय सांगू तिथे आता पोरी त्याला त्या आधार कार्डावर जास्त आहे म्हणून. तर काय सांगू 20 सांगू 22 सांगू काय समजू राहिलं नाही. तर काय कुठं पाहतो मी काय म्हणते तुझं मग करून बरोबर. मावशी चल ना पटकन करून घेऊ ना. मग तुझ्या तुझ्या म्हटलं मी आली त्या मागं. नाही झाले कागदपत्र. माझ्या पुढच्या महिन्यापासून पगार चालू होते. त्या म्हटलं चल माझ्यासोबत सोबती दे म्हणून आली मी. चल ना पटापट बाय काम राहिलं घरी. पैसे नाही झालं मला. चल हो ना. मग घरी घर कोपरा द्या. घरीच राहिलं बसून. थोडीशी बाहेर निघत जाय ना. कधी पाहिलं घरी चल. हां ना थोडंसं बाहेरचं वातावरण पाहिजे जाय ना. काय आहे कसं चालू आहे तर घर पाहिजे ना मावशी. काम राहिले त्याच्यानं म्हणून मी माहीत नाही का मी त्यासोबत कुठे येतो. ते घरचे कामं सगळं सरसेटच राहिलं. फक्त चहाच पेलो आम्ही. नाश्ता नाही केला काही नाही. स्वयंपाक राहिला. झाकझूक केलेलं सर्व आहे. तर ते म्हटलं ते मागच्या दराजातून माझं गिजर येतं ना ते कर म्हटलं तरी चल लवकर घरी. हो चल पाहिजे स्वतःच्या घरी. त्या संतोषच्या घरून कागदपत्र देऊन येईन पटकन जाऊ मग घरी. बरं चल मग पटकन. हो काय कुठं चालला म्हटलं? काय कुठं चाललं बाप्पा जोरजोरात नाही रस्त्यावर? काही नाही हो माय चालू आम्ही तर मला घरी बसल्या महिना पगार वाला. तर मग काय सोडा आजचा जाऊ द्या. सगळं कागदपत्र आपल्या पाशी आहेत मग पटकन देऊन द्या. लाडकी बहीण योजनाचं रे फॉर्म भरून टाका. मग चाललो बापा तिथं. मावशी मी तिथं शिकवली आता. आले गर्दी बाबा तिकडे जाऊ नको म्हणलं आताशी. थोडं गर्दी कमी होऊ दे मग जातो. आता लय हे म्हटलं लोटलाच पडलं म्हणजे बाया. का होय मग तुमचं म्हणणं काय मग तुमच्या दोघीचं? मी जाऊ का नाही मग तिथं? कोणी येऊ राहिलं मग सांगू राहिलं जाऊ नका. तुमचं करून येऊ राहिलं तुम्ही बरोबर सांगू राहिले करून आलो म्हणून. आणि आम्हाला जाऊ राहिलं नाही तुम्ही आहे ना. दोघी मायली केली सगळ्यांनी केलं गावातले माहीत बोलवलं का. आता चाललं मी तर आता मग जाऊ देऊ राहिले नाही तुम्ही असे सगळं म्हटलं. मावशी त्याची गोष्ट नाही. आतलं लय गर्दी आहे नंतर जातो. आताच तुम्ही आली. मला वाटलं त्या केलं म्हणून त्या घरी आले नाही मी. मला वाटतं त्या सुनीताला सांगितलं शांता मावशीनं केलं म्हणे. मग मी त्या घरी काय आले ना तुला आवाज द्यायला. ते सुनील काय आहे थोडंच धंदे आहे. सगळे म्हणते केलं झालं मला जसं काय तुम्ही परकच समजता आहे ना.
काही मी गात हाव का नाही म्हटलं मी काही पण विचारपूस तर करून यायचं काही. आता मला माहीत पडलं माझ्या घरचं सांगू राहिलं मला म्हणे चालली नाही का तू कागदपत्र करायला, मग म्हणून मी निघाले घाई गडबडीत नाही. आता चालली तर कोण ना कोणी अडून राहिलं मग रस्त्यात नाही. असंच ते का म्हटलं मळूसारखा पण जाऊ द्या मला, कागदपत्र करू द्या मला. चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असणार तर लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा. पार्ट 2 हाच विषयावर आपण बघूया परत उद्या. धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.